आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली. कारण का झालंय असे, या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात, अधिकाऱ्यासमोर जातात, तेव्हा आपलं ऐकलं जात नाही. अहो, बीडमध्ये जर आपण बघितलं, ईश्वरी मुंडे नावाची एक महिला 2 वर्ष झाले, म्हणजे 650 दिवस पेक्षा जास्त झाले, दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे. मागणी काय? तिच्या पतीला मारलं गेलं. तुम्ही जर कालचे फोटो बघितले, आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही, त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते, जसं त्यांचा हाल तिथं केलं होतं, तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल करून मारलं. आणि त्या पतीला न्याय मिळावा, जे कोणी खुनी ते पकडले जावेत, यासाठी ईश्वरी मुंडे तिथं 2 वर्ष झालं प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही. फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.